शिंगणापूर मार्गावरील राजगोल पाणंद वासियांचा मतदानावर बहिष्कार। वर्षानुवर्षे रस्त्यांची प्रलंबित मागणी पूर्ण होत नसल्याने उचललं पाऊल। कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 8 लक्षतीर्थ वसाहत नूतन प्रभाग रचनेनुसार मधील पद्मराजे जलसाठा चंबुखडीच्या पिछाडीस असणाऱ्या राजगोल पाणंद परिसरातील चिंतामणी पार्क, एसटी कॉलनी, शिक्षक कॉलनी, स्वामी समर्थ नगर, शिवशंभू कॉलनीतील रहिवाशांनी राजगोल पाणंद खुली करा या मागणीसाठी रविवारी दिनांक 9 रोजी राजगोल पाणंद मार्गावर डिजिटल फ्लेक्स उभे करून प्रशासनाविरुद्ध घोषणा देत निषेध व्यक्त केला आहे। लक्षतीर्थ वसाहतच्या पश्चिम बाजूकडील व पद्मराजे जलसाठ्याच्या पिछाडीस असणारी राजगोल पाणंद गट नंबर 1372-2 व 1375-ब परिसरात 250च्या आसपास नागरी वस्ती आहे। शिंगणापूर रोडवरील राजगोल पाणंद ते इंगवले कॉलनी 1198-1 ते 1370-ब ते 1332-ब2 मार्गे शिंगणापूर मेन रोड असा 60 फूट रुंदीचा रस्ता मंजूर झाला आहे, परंतु हा रस्ता अद्याप वास्तवात अस्तित्वातच नाही आहे। याचं कारण म्हणजे 300 फूट लांब व 45 फूट रुंद पाणंद रस्त्याच्या जागेत शेतकरी ऊसाचं उत्पादन घेत आहेत। काही भागात शेतकऱ्यांनी चर मारली आहे, त्यामुळे फक्त 15 फूट पाणंद शिल्लक दिसतं। या भागातील शेतकऱ्यांनी 45 फूट रुंद परिसरात अतिक्रमण केले। वर्षानुवर्षे परिसरात शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यानं परिसरातील कोणताही शेतकरी सरकारी मोजणीसाठी स्वतःहून अर्ज दाखल करत नाही। प्रत्येक शेतकऱ्यानं आपापल्या परीनं 60 फूट पाणंदवर अतिक्रमण केल्यानं ही जागा आपलीच असल्याचा प्रत्येकजण दावा करतो। या परिसरात चिंतामणी पार्कचे 97 प्लॉट 2006 पूर्वी येलो झोन असल्यामुळे 1372-ब2 कलेक्टर येणे आहेत। 2006 नंतर हा परिसर ग्रीन झोन झाल्यानं उर्वरित प्लॉट कोल्हापूर महानगरपालिका तालुका करवीरनुसार स नंबर 1372-ब2, 1375-ब1, 2, 3, 4 महाराष्ट्र गुंठेवारी विकास नियमाधीन श्रेणीवाढ व नियंत्रण अधिनियम क्रमांक 27 तरतुदीनुसार भूखंड नियमितीकरण झालेले असून हा परिसर ए वॉर्ड कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 8 परिक्षेत्रात येतो। या परिसरातील कलेक्टर यांनी प्लॉट वगळता सर्व प्लॉट शहर अभियंता कोल्हापूर महानगरपालिका यांच्याकडून गुंठेवारी प्रमाणधारक आहेत, परंतु हा भाग कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत येत असला तरी येलो झोन असल्याने या परिसरात कोल्हापूर महानगरपालिका विकास कामं करू शकत नाही, असे कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाचं म्हणणं आहे। या परिसरातील लोकांनी हा परिसर पूर्ववत येलो झोन व्हावा यासाठी वारंवार कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त तसेच उपसंचालक नगर रचना विकास योजना विशेष घटक महाराष्ट्र शासन यांच्याशी पत्रव्यवहार केला असता विनंती अर्जानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल असं फक्त आश्वासनच देण्यात आलंय, मात्र त्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही आहे। दुसरीकडे म्हसोबा पाणंद ही 20 फुटाची शासकीय कागदावर मंजूर आहे, पण प्रत्यक्षात अस्तित्वात नाही। कल्पतरू शिक्षण संस्थेने या जागेवर मालकी हक्क दाखवला असून या जागेतून वाहतूक करू नये म्हणून रितसर या ठिकाणी लोखंडी बोर्ड उभारलेत, तरी देखील गेली 60 वर्षे म्हसोबा पाणंद मार्गे रहदारी सुरू आहे, कारण या परिसरातील 5-6 कॉलन्यांना या मार्गाशिवाय वाहतुकीसाठी दुसरा मार्गच उपलब्ध नाही आहे। प्रत्येक वेळी निवडणूक आली की लोकप्रतिनिधींकडून आश्वासन पण कृती शून्य या सर्व घोषणा कंटाळून राजगोल पाणंद परिसरातील नागरिकांनी आज दिनांक 9 रोजी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेतलाय। संबंधित घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक राहुल माने व शिवाजी संजय पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांशी चर्चा करून मार्ग काढण्याचं आश्वासन दिलंय। सदर प्रकरणात महानगरपालिका प्रशासक आता काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचं लक्ष लागून राहिले। विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी विवेक पाटील, कोल्हापूर।